पंढरपूर येथील सामाजिक व शिवविचारानं वाहिलेल्या जय महाराष्ट्र युवक मंच या संस्थेला राज्यस्तरीय शिवसन्मान आदर्श संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तोरणा गडाच्या पायथ्याशी पार पडलेल्या तोरणा महोत्सव शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जय महाराष्ट्र युवक मंच व रुक्मिणी प्रतिष्ठान या संस्थेकडून गेल्या अनेक वर्षांपासून किल्ले स्पर्धा, रक्तदान शिबिर, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन अशा विविध सामाजिक व ऐतिहासिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाची दखल घेत राज्यभरातून यावर्षी संस्थेची आदर्श संस्था म्हणून निवड करण्यात आली. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ कंक, येसाजी कंक यांचे वारसदार, राहुल शेलार, शेलार मामा यांचे वारसदार, सचिनजी भोसले, नागपूर गादीचे वंशज, अनिकेत महाराज मोरे, तुकाराम महाराजांचे वंशज, शिवव्याख्याते समाधान हेगडे तसेच शिवशंभू संघटनेचे संस्थापक महादेव पवार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक श्रीराम साळुंके, सोहम होरा, रामकृष्ण बिडकर, योगेश बारसकर, ऋषिकेश आगावणे, धीरज गोसावी, रोहित आसबे यांनी सदर पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी शिवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. महादेव पवार, संस्थापक अध्यक्ष शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य. आज किल्ले तोरणा येथे शिवशंभू संघटनेच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे तोरण उत्सव सोहळा वर्ष 4 मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. रायरेश्वर येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी बुटभर बावळ्याला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. त्यानंतर हिंदवी स्वराज्याचा श्री गणेशा करण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी किल्ले तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. आज तो ऐतिहासिक विजय दिवस आहे आणि हे आम्ही गेल्या 4थ्या वर्षापासून साजरं करतोय. तर आज बघायला गेलं तर 80 लोकांच्या माध्यमातून सुरू झालेला हा सोहळा जवळपास आज 400 ते 500 लोक या सोहळ्याला येत आहेत आणि हा सोहळा सातत्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या प्रमाणात तो साजरा होत आहे आणि ह्या सोहळ्याचं औचित्य एकंदरीत जो किल्ल्याचा महादरवाजा आहे त्याला आम्ही साधारणतः 7 नारळाचं तोरण बांधून गडावरती असणाऱ्या ऐतिहासिक 2 मंदिराची पूजा अर्चा आणि तोरण बांधून गडपूजन सोहळा आणि गडाच्या पायथ्याशी विविध क्षेत्रातील लोकांनी उल्लेखनीय कामगिरी केली अशा लोकांना प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करतो. एकंदरीत संघटनेचा व अवतीभोवती इथल्या स्थानिकच्या सरसवाडी असेल, बेटपिलावरी गाव असेल आणि औंढे वस्ती असेल अशा काही स्थानिक लोकांचा सहभागाने आम्ही हा कार्यक्रम संपन्न करत आहे. तर नक्कीच इथून पुढच्या काळात सुद्धा अशाच प्रकारे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करू आणि हा हिंदवी स्वराज्याचा ऐतिहासिक दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा हा संकल्प आम्ही पूर्णत्वाला नेऊ.